हॅलो नमस्कार वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आपल्या सगळ्यांनाच ना लाईफमध्ये खूप चांगल्या सवयी आणायच्या असतात आणि कुठून तरी आपल्याला मोटिवेशन मिळतं आणि मग सगळंच आपण एकत्रच आपल्या लाईफमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो आणि मग ते आपल्यासाठी ओव्हरवेल्मिंग होतं आणि त्यामुळे कोणतीच सवय कोणतीच हॅबिट कंटिन्यू होत नाही आणि जशी आपली लाईफ चालत आलेली असते तशीच ती पुढेही जात असते। यासाठी काय करता येईल, कारण आपल्याला इम्प्रूव्हमेंट करायची आहे, प्रोडक्टिव्ह तर बनायचं आहे। तर यासाठी आपण लाईफच्या एक एरियावर काम केलं पाहिजे, छोट्या हॅबिट्सवर आपण वर्क केलं पाहिजे, कारण ह्याच छोट्या हॅबिट्सचा आपल्या लाईफवर खूप मोठा इम्पॅक्ट होत असतो। तर लाईफमध्ये अपग्रेड करायचं असेल तर हे नक्की आहे की नियम आणि सातत्य ह्या दोघं गोष्टी आपल्या लाईफमध्ये असल्याच पाहिजे। नियम म्हणजेच रुटीन्स, सातत्य, डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या लाईफमध्ये असलंच आणि तेच मी माझ्या लाईफमध्ये आणण्याचा प्रयत्न करते आहे। तर होम या एरियावर मी सध्या वर्क करते आहे आणि होम रिलेटेड ज्या रुटीन्स आहेत, ज्या रुटीन्स मी आधीच्या व्हिडिओमध्ये शेअर केल्या आहे, मॉर्निंग क्लिनिंग रुटीन, नाईट क्लिनिंग रुटीन, तर त्या रुटीन्समध्ये सातत्य टिकवण्याचा प्रयत्न मी करते आहे आणि खरंच त्या रुटीन्स फॉलो केल्यामुळे खरंच खूप ॲक्टिव्ह फील होतं आहे, लेझीनेस कमी वाटतं। आजच्या या व्हिडिओत परत मी एक होम रिलेटेड रुटीन्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्यामुळे रोजची जी मॉर्निंग क्लिनिंग रुटीन आहे, नाईट क्लिनिंग रुटीन आहे, टिफिन मेकिंग आहे, डिनर मेकिंग आहे, ते जरा इझी होईल, फास्ट होईल आणि पीसफुल होईल। ती रुटीन आहे वीकली रुटीन। आठवड्यातनं एकदा ती आपल्याला फॉलो करायची आहे आणि ज्याच्यामुळे आपला पूर्ण आठवडा छान रिलॅक्स जाईल। संडेला मी सगळे एक्स्ट्राची जी कामं असतात ती करत असते आणि सुट्टीचा दिवस असल्यामुळे हजबंडची पूर्ण हेल्प मिळत असते आणि आम्ही दोघं मिळून ही संडेला ही जी एक्स्ट्राची जी कामं असतात घरातली, किचन रिलेटेड असतील, क्लिनिंग रिलेटेड असतील, ती सगळी जी कामं आहेत ते एकत्र मिळून पटापट कंप्लीट करतो। पण ते फॉलो करायला जर कंटाळा केला तर मग जेवढा आठवडा इझी जाणार असतो तेवढा तो जात नाही। तर ही वीकली रुटीन फॉलो करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याकडे कामांची लिस्ट रेडी असायला हवी की कोणती कामं आपल्याला करायची आहे हे आपल्याला आधी माहीत असलं पाहिजे। तर सगळ्यात आधी ती लिस्ट आपण रेडी केली पाहिजे। तर आजच्या व्हिडिओत माझ्या या वीकली रुटीन्समध्ये काय ॲड आहे, कोणती कामं, कोणती एक्स्ट्राची कामं मी या संडेला करते तेच ह्या व्हिडिओत तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर आठवड्याभर आपण स्वयंपाक करणार असतो आणि त्या स्वयंपाकासाठी जो लागणारा सामान आहे, जसं की भाज्या आणणं, त्या निवडून ठेवणं, त्यांना नीट छानपैकी स्टोअर करणं, अजून दळण जे असतं ते दळण ठेवणं, अजून शेंगदाणे कूट असेल, खोबरं किस असेल तर ते बनवून ठेवणं, कारण आठवड्यातनं जेव्हा आपण स्वयंपाक करायला जाऊ एखाद्या भाजीमध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट लागणार असेल आणि बघतोय तर डब्यात कूटच नाही, असं नको व्हायला, म्हणून ते ह्या संडेला जेव्हा ही आपण कामं करून ठेवतो ना तर पूर्ण आठवडा हा खरंच खूप इझी होतो। तर शेंगदाणे कूट बनवणं, खोबऱ्याचं कीस करणं, दळण ठेवणं, भाज्या आणणं, निवडणं हे कामं, त्याचबरोबर तूप बनवण्याचं कामही मी संडेला करते। अजून नेक्स्ट काम असतं किचनमध्ये, ते म्हणजे डबे चेक करणे। बऱ्याचदा एखाद्या गोष्टी आपण डब्यात ठेवून देतो आणि ती डब्यात पडून खराब होते, म्हणून सगळे डबे चेक करणं, अजून काही रिफिल करायचं असेल तर ते रिफिल करणं, जसं की आपलं डिशवॉशचं लिक्विड असेल ते संपलेलं असतं ते नीट ते फिल करणं, किंवा हँडवॉश असेल ते फिल करणं, किंवा काही डबे असतात ज्याच्यात आपल्याला सामान भरायचं असतो तो भरणं, ओके, या सगळ्या गोष्टी, किंवा मसाल्याचा डबा असतो त्याच्यामध्ये सगळे मसाले काढणं, जेणेकरून आपल्या रोजच्या घाईमध्ये असं नाही होणार की आज भाजी करायला गेलो आणि हळदच संपली। सो ह्या गोष्टी संडेला आपण केल्या की आपला वीक बऱ्यापैकी इझी होत जातो आणि बऱ्याचदा रोजच्या घाईमुळे आपण फ्रीजमध्येही वस्तू तशाच ठेवून देतो, तशाच ते पडून राहतात, म्हणून संडेला फ्रीज क्लीन करणं, किमान ते चेक करणं हे कामं मी संडेला करते आणि त्याचबरोबर किराणा करणं, ओके। तर ही जी कामं आहेत, त्याचबरोबर क्लिनिंगची जी कामं असतात, जसं की जाळं काढणं, डस्टबिन धुणं, पाय पुसण्या धुणं, बेडशीट चेंज करणं, आणि जर पाणी स्टोअर करून ठेवत असू तर ते टब, बकेट जे आहेत त्या नीट छान वॉश करणं, अशी सगळी कामं मी संडेला करत असते। त्याचबरोबर आठवड्याभरातले जे कपडे असतात ते कपडे प्रेस करणं, किंवा प्रेस करायला
तर ही माझ्या कामांची लिस्ट आहे आणि त्याचबरोबर काही एक्स्ट्राची कामं ही जसं की कपाट रचायचं असेल किंवा बाळासाठी काही खाऊ बनवायचं असेल, तर ही सगळी जी कामं आहेत ती मी संडेला करून घेते, ज्याच्यामुळे माझा वीक इझी होतो. तर प्रत्येक संडेला एवढी सगळी कामं करते का, तर नाही. क्लिनिंगची कामं तर असतात प्रत्येक संडेला, पण जी दुसरी कामं आहेत जसं की दळण जर तुम्ही आज ठेवून आलेले असणार तर नेक्स्ट संडेला परत तेच काम करण्याची आपल्याला गरज असणार नाही. किंवा शेंगदाण्याचं कूट असेल किंवा काही इतर असेल ते आपण बनवताना जर जास्त क्वांटिटीत बनवलेलं असेल तर नेक्स्ट 2-3 संडे आपल्याला ते बनवण्याचं काम नसेल. सो प्रत्येक संडेला एवढी सगळी कामं राहत नाही, बऱ्यापैकी कमी असतं. अशी ही माझी रुटीन आणि ही रुटीन फॉलो करण्यासाठी आपल्या डोळ्यासमोर ती लिस्ट रेडी असली पाहिजे की कोणती कामं करायची किंवा कोणती कामं नाही केली तरी चालणार आहेत. तर ही सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या जी लिस्ट आहे ती आपल्याकडे असली पाहिजे. त्यामुळे काय करावं लागणार आहे किंवा काय करायची गरज नाही आहे ह्या वीकला, पुढच्या वीकला केलं तरी चालेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या लिस्टमुळे कळतील. आणि पूर्ण जो आठवडा असेल, आपला जो वीक असेल तो इझी जाईल, रिलॅक्स जाईल. वीकली रुटीनमुळे फायदा असा होतो की घाई होत नाही. जे कपडे घालू वाटतात त्या कपड्यांना प्रेसच नाही किंवा भाजी करताना हळदच संपली असं गडबड गोंधळ आपला होत नाही. रोजची कामं जर पटापट आपटवायची असतील तर हे प्रिपरेशन इम्पॉर्टंट आहे. तर अशी ही माझी वीकली कामांची जी लिस्ट आहे ती मी बनवली आहे आणि ते जर मी नीट फॉलो केलं तर खरंच माझा वीक हा इझी होतो आणि तेच मला आता कंटिन्यू फॉलो करायचं आहे, कंटाळा करायचा नाही आहे. तर असे हे माझे प्लॅन्स, रुटीन्स तुम्हाला आवडत असतील किंवा तुम्हाला त्यात मोटिवेशन मिळत असेल की आपण हे रुटीन्स बनवाव्यात, कराव्यात, तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया. आजच्या व्हिडिओत इतकंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, राम राम.